डोंबिवलीजवळील खोनी गावात राहणाऱ्या नीराबाई ठोंबरे या मागील कित्येक वर्षापासून भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. नीराबाई यांचा मुलगा योगेश हा ची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. याचीच माहिती योगेशने आई भाजी विक्रीचा व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी जाऊन दिली आणि याच भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. यानंतर योगेशच्या आईने बोलताना सांगितले, मागील 23 वर्षापासून त्या भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. घरची हालाकीची परिस्थिती असताना योगेशच्या शिक्षणासाठी एक एक वही पुस्तक दुकानातून उधारीवर घेत त्याला शिकवले. तसेच व्यवसाय चांगला नफा झाला की ते उधारीचे पैसे परत करत असत. यातूनच त्याने योगेशला CA केला आणि त्याच्या मेहनतीला यश आले असल्याचे योगेशच्या आई नीराबाई यांच्याकडून सांगण्यात आले. 16-17 वर्ष झाली माझा नवरा मरून. मी 23 वर्ष झाली धंदा करतो. तिथपासून मी माझा नवरा गेल्यापासून मी माझ्या मुलांना सांभाळतो आणि नवरा असताना पण मी सांभाळत होतो, कारण कमाई काहीच नव्हती. मग तिथपासून मी मुलांना सांभाळतो. मग मी मुलाला CA बनवलं. परिस्थिती नाजूक होती. मी एक एक वही पुस्तक मी दुकानातून उधार घ्यायचो आणि माझा धंदा चांगला झाला ना, मग त्या दुकानवाल्यांचं मी पैसे द्यायचो. हो ना, त्यावेळेची मेहनत आता मला सफलताला आली. पहिलीपासून तर 15वी पर्यंत कधीच माझा पोरगा नापास नाही झाला, म्हणून मला शिकवायची इच्छा होती. म्हणजे आता परिस्थिती चांगली आली आणि माझ्या हातातून ही घटना घडली. मला असं वाटलं नव्हतं की मी माझ्या पोराला CA बनवीन आणि माझ्या हातातून एवढा मोठा प्रकरण घडेल, मला शक्यता नव्हती. त्या वेळेची परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर येतं. काय आम्ही दिवस काढले ना, आम्हाला झोपायला जागा नव्हती. आम्हाला एकावर एक झोपायला लागत, वरून पाणी घालायचा. तरी मी माझ्या पोरांना कुठे सोडून नाही गेलो आणि माझ्या पोरांना टाकून नाही गेलो. मी माझी पोरं माझ्याच जवळ ठेवली. तसेच योगेशचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी त्यांच्या घरी जात योगेशची भेट घेत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कल्याण तालुक्यामधील खोनी गावामधील एक विद्यार्थी योगेश ठोंबरे आज CA म्हणून पास झालेला आहे. एक आगरी समाजातील हा एक तरुण होतकरू पोरगा. घरची परिस्थिती बिकट असताना सुद्धा लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलेलं असताना सुद्धा आणि गरीब परिस्थिती असून सुद्धा आई भाजीचा व्यवसाय करून माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, माझा मुलगा शिकला पाहिजे आणि त्या आईचं मनापासून मी आभार मानेन की आपल्या मुलाला शिकवला गरीब परिस्थिती असताना सुद्धा. आणि आज योगेश ठोंबरे हा आपल्या या आगरी समाजाचा पोरगा एक उच्च ठिकाणी पोहोचलेला आणि CA मध्ये पास होऊन एक आगरी समाजामध्ये की कसा असायला पाहिजे, आपण कशा प्रकारे शिक्षण घेतलं पाहिजे. मगाशी त्यांनी सांगितल्या प्रकारे की कुठल्या एका छोट्याशा डबक्यात न राहता अनेक असे शिक्षण आहे की बाबा त्याच्यातनं शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थ्यांना संधी आहे. त्या विद्यार्थ्यांना त्यांनी संदेश दिला की तुम्हीही मोठे व्हा आणि एका कुठल्या डबक्यात न राहता मी त्याचं मनापासून योगेश ठोंबरेचं अभिनंदन केले, आभार मानेन. यावेळी योगेश ठोंबरे यांनी इतक्या वर्ष केलेली मेहनत सफल झाली असल्याचे सांगितले. तसेच यावेळी तरुणांना आव्हान करत सांगितले की नवीन वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. छोट्याशा डबक्यात न राहता विश्व खूप मोठे आहे, त्यात वेगवेगळ्या फील्ड आहेत, त्यात जाण्याचा प्रयत्न करा. अजून नवीन नवीन गोष्टी आपण कशा प्रकारे साकारू शकतो जीवनामध्ये याकडे लक्ष द्या. त्याचबरोबर आई वडिलांची स्वप्न जपा, असे योगेशने आवर्जून सांगितले. घरी मेहनत रंगाला आली असं वाटतं, कारण की एवढ्या वर्ष जे आपण मेहनत करत होतो तरी कुठेतरी सफल झाले असं वाटतं. आईचं म्हणजे तेच म्हणणं होतं की एकदाशी CA हो, मग त्याच्यानंतर मी मारलं तरी चालेल. मग त्यांच्या अंतिम श्वासासाठी म्हणजे ध्येय पण होतं माझं आणि माझ्यापेक्षा त्यांचं होतं की CA कधी होणार आहे, तर त्यासाठी मी म्हणजे मेहनत पण तेवढी करत होतो. क्लासेस वगैरे तर मी म्हणजे केलेले, पण अल्टिमेटली आपल्याला सेल्फ स्टडीज काम आहे ते ज्यावेळेला कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपण देत असू
क्लासेस वगैरे फक्त आपल्याला एक निमित्त भेटतात की एखादी गोष्ट सोपी करून देतात. पण ज्या वेळेला अभ्यास वगैरे 3-4 महिने भेटायचे एक्झाम पूर्वी, तर त्यावेळेला सेल्फ स्टडीज पूर्ण असायची. पुढे जाऊन म्हणजे तेच अजून याच्यामध्ये सुद्धा स्कोप आहे सीए मध्ये, की पुढचे जे अजून कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने खूप साऱ्या गोष्टी एक्सपर्टीज कशी भेटेल ह्याचा प्रयत्न असतो. ऍक्च्युली ती एक मेंटॅलिटी सुद्धा चाललेली आहे की आगरी गाववाली म्हणजे पुढे जातील नाही जातील, कारण की तो टॅग सुद्धा बसले असं की मारामस्तीमध्ये ते पुढे असतात. पण त्याच्या व्यतिरिक्त विपरीत जर बघायला गेलं की खूप सारे लोक शिकलेली सुद्धा आहेत आगरी समाजामध्ये. खूप सारे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वेगवेगळ्या फील्डमध्ये सुद्धा गेलेले आहेत. तर एक फील्ड अनटच वाटत होती ती म्हणजे की सीए वगैरे, तर ती सुद्धा एक टच झाली आज. तरुणांना हेच आव्हान असेल की नवीन नवीन वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. फक्त एक आपण छोट्याशा डबक्यामध्ये न राहता विश्व खूप मोठे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फील्ड आहेत, त्या प्रयत्न करा. किंवा अजून नवीन नवीन गोष्टी आपण कशा पद्धतीने साकारू शकतो जीवनामध्ये. आणि मेन तर म्हणजे की आई वडिलांचे स्वप्न जपा. म्हणजे आपण तीच गोष्ट विसरतो की आई वडिलांना आपण नाही तेवढं प्रेफरन्स आहे.